नमस्कार, मी होणार नगरसेवक या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहित आहे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि प्रचाराला आता सुरुवात होणार आहे. आम्ही यावेळेस आहोत दक्षिण नागपुरातील प्रभाग 31 मध्ये, जिथे सतीश होले, वंदना मेश्राम, विद्याताई आणि शिवानीताई हा पॅनल काँग्रेसतर्फे देण्यात आलेला आहे. काँग्रेसने एक सक्षम उमेदवार म्हणून सतीश होलेच्या नेतृत्वात त्यांना दिलेले आहेत. काही नवीन उमेदवार आहेत. अशात आपण या पॅनल सोबत डिस्कस करूया की त्यांचे नेमके एजेंडे काय आणि इथे विकास कामाच्या जर गोष्टी केल्या तर कशा पद्धतीने ते विकास काम करणार आहेत. भाऊ, तुम्हाला दीर्घ अनुभव आहे या गोष्टीचा, तुम्ही उपमहापौर राहिलेले आहात. कसं बघता या पॅनलला आणि काँग्रेसने जी उमेदवारी दिलेली आहे 3 महिला 1 पुरुष, कसं बघता? निश्चित रूपाने हे माझ्यासोबतच्या तिन्ही बहिणी ह्या पहिल्यांदाच निवडणूक लढतायत, पण एक चांगल्या पद्धतीनं मी या सगळ्यांसोबत राहून या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. समस्या जर बघितल्या तर इथे काय काय समस्या, OCW वर तुम्ही एक पत्रक रेडी केलेलं आहे, तर बाजारपेठाचा काही समस्या आहे, स्विमिंग पूलाचा समस्या आहे, थोडक्यात सांगा आम्हाला नेमका काय समस्या आहे. इथे बुधवार बाजार नागपूर महानगरपालिकेत फार जुना आणि महानगरपालिकेच्या मालकीची जागा असणारा इथे आहे, पण त्यात एकाही पैशाचं डेव्हलपमेंट नाही. उलट पिण्याच्या पाण्याच्या बाजूला, टाकीच्या बाजूला कचरा संकलन केंद्र सुरू केलं आहे. 8 वर्षापासून स्विमिंग टँक बंद आहे. OCWचं पाणी 24 तास सांगितलं, मोठ्या मुश्किलनं भांडू 2 तास मिळून राहिलं. इथे एकही सिमेंट रोड नाही. गटर लाईनचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही प्रशासनाची भांडू गटर लाईन टाकून घेतो, पण कुठल्याही आमदार खासदारांनी आम्हाला कुठलं पॅकेज दिलं नाही. हे दुर्दैवी बाब आहे. आपण उपमहापौर असताना भाजपमध्ये होता आणि आता काँग्रेसमध्ये आहात तुम्ही. विकास कामं मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात झाली. याला कसं बघता तुम्ही आणि तुमच्या शब्दात कसं वर्णन करा? एक गोष्ट सांगायची झाली, विकास मोठ्या प्रमाणात झाला, ही बाब बरोबर आहे. गडकरींना विजन आहे, पण त्याच्या कार्यकर्त्यांना विजन नाही. गडकरी साहेबांनी सिमेंट रोड केले, नॅशनल हायवेचे सिमेंट रोड 6 इंचापेक्षा जास्त जाडीचे नाहीत, आणि महानगरपालिकेने 2-2 फुटाचे सिमेंट रोड करून लोकांच्या घरात पाणी घातलं. ही बाब चुकीची आहे. एका नेत्याला विजन असलं म्हणजे पूर्ण पक्षाला विजन आहे असं म्हणता येणार नाही. नेमकं जर ज्या प्रभागात आपण आहोत तो प्रभाग नेमकं विवादित राहिलेला आहे, डिस्प्यूट्स त्याच्यामध्ये राहिलेला आहे, काय म्हणाले? डिस्प्यूट नाही, यांची काम करण्याची इच्छा नाही. हनुमाननगरमध्ये संघाचे मोठे मोठे पदाधिकारी राहतात. तिथं घाण पाण्याची समस्या एवढी मोठी आहे, आणि पिण्याचं पाणी 1 तास येत होतं, सगळे ओरडत होते मी टँकर द्यायचं त्यांना. गोष्ट अशी आहे, मला तर कीव येते की या भाजपचे आणि या संघाचे पदाधिकारी आपल्या नेत्यांपर्यंत आपल्या समस्या का पाठवत नाहीत. त्यामुळे आमच्या इथे विकास नाहीच आहे, फक्त